कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। चंदन, अरे काही काय बोलतो दिव्या? अगं मला म्हणजे जस्ट असं वाटून गेलं। अरे असं कसं वाटू शकतं? ती तुझी बायको आहे। अरे यार, तू आशू सारखं वागू नको, जरा विश्वास ठेव तिच्यावर। अगं पण ती शिवा नाहीये, दिव्या आहे। आणि पैशाला घेऊन तिचा ॲटिट्यूड कसा आहे हे तुला माहिती आहे ना। मला फक्त ही भीती आहे की ते हे सगळं पैशासाठी तर नाही करत आहे ना। हे बघ चंदन, ती वाटेल तसा खर्च करू दे, काहीही करू दे, पण ती पैशांसाठी असं करणार नाही। ती माझी बहीण आहे। अरे पण तुम्ही दोघी वेगळ्या आहात शिवा। अरे पण कोणी आपल्या बहिणीबरोबर असं वागेल का? पैशांसाठी दिव्या काहीही करू शकते। बस कर चंदन। हे बघ, आमचे पप्पा गेल्यानंतर आम्ही कुठल्या अडचणींना तोंड देत वर आलो ना, ते आमचं आम्हाला माहिती। त्यामुळे तू असं काही बोलू नको तिला। हे बघ चंदन, तू आपला मित्र आहेस म्हणून, पण यापुढे मी दिव्याबद्दल असं काहीही ऐकून घेणार नाही। हा विषय इथेच बंद। तुझा एक तरी गुण जर दिव्यामध्ये असता ना, तर आज तुझा आणि माझा दोघांचाही संसार टिकला असता शिवा। माझं तर आता माहित नाही, पण तुझा संसार मी तुटू देणार नाही। मी तुला पुरावा दाखवेल तरच तुला पटेल की तुझी बहीण काय आहे ते। आई, आशूला काहीतरी बोलायचंय सगळ्यांची। आशू, आशू, भाऊ, काका। नाही, मला थोडंसं बोलायचंय सगळ्यांशी। कारण काय आहे, माझ्या स्वतःच्या भविष्याचाच फक्त प्रश्न नाहीये, तर तुमच्या सगळ्यांचा सुद्धा आहे, आपल्या देसाई कुटुंबाचा सुद्धा आहे, आपल्या नावाचा सुद्धा आहे इन सम वेज। आशू, तू काही पुनर्विचार वगैरे करतोयस का? हो भाऊ, मी जेव्हा खूप विचार केला तेव्हा माझ्या डोक्यातलं सगळं जे कन्फ्युजन होतं याबद्दल ते दूर झालं। जे खूप सारे प्रश्न होते ते सुद्धा दूर झाले। आणि मी एका निर्णयावर पोचलोय, तो निर्णय मी तुम्हाला सांगणार आहे। अरे आशू, आपण देवळात पत्रिका ठेवून आलो, पाहुण्यांना आमंत्रण केलंय, आणि मुख्य म्हणजे नेहाचं काय? सीता, ऐक ना, त्याला बोलू दे ना। हा, बोल आशू। तर आई, भाऊ, माझ्या मनात खूप प्रश्न होते, माझं खूप कन्फ्युजन होतं बऱ्याच गोष्टींना घेऊन। त्याबद्दल मी विचार केला, कन्फ्युजन दूर केलं, आणि मी योग्य निर्णयावर पोचलोय। मला आता कळतंय की माझ्यासाठी काय बरोबर आहे आणि काय चूक आहे। आशू, म्हणजे तू नेहाशी लग्न करायचं ठरवलंय, ते पण आनंदाने आणि मनापासून। हे बघ, माझ्या मनामधले सगळे प्रश्न आता दूर झालेत, कन्फ्युजन दूर झालंय। माझ्या मनात आता शिवाबद्दल कुठल्याही भावना नाही आहेत, काही फिलिंग्स नाही आहेत। ती कधीही नव्हती, पण तरी मला तिच्याबद्दल काही वाटत नाही। त्यामुळे मी नेहाशी लग्न करायला तयार आहे। आशू, एका लेकीची आई म्हणून माझ्या मनात फार धाकधूक होती रे, पण आता ती दूर झालीये। आणि आता मला खात्री आहे की माझी नेहा तुझ्यासोबत लग्न करून ह्या घरात सुखाने नांदेल। आशू, मला वाटतंय तू पुन्हा एकदा नीट विचार का नाही करायचंय मला? भाऊ, तुम्ही का नाही परत एकदा विचार करत? का तुम्ही शिवाचा अट्टहास धरून बसलाय? का या घरची सून नेहा होऊ शकत? भाऊ, या घरासाठी शिवानी फक्त तिच्या स्वार्थासाठी ज्या गोष्टी होत्या तेवढ्याच केल्या आहेत, आणि तिचा चांगुलपणा दाखवण्यासाठी तिने त्या गुंडांबरोबर फाईट केली, तेही त्यांना पैसे देऊन। ती देवळात काय आली? भाऊ अहो, तुम्ही का बघत नाहीये? हे बघा, शिवानी तुम्हाला भुरळ पाडली, त्याच्या पलीकडे बघा जरा। मी तुम्हाला मुलगा म्हणून इतकीच रिक्वेस्ट करू शकतो की आपल्या घरासाठी, आपल्या फ्युचरसाठी थोडासा विचार करा।
थांबा, मी आलोच. चला चला चला, घरात लग्न सराई आहे, तोंड गोड करा. आई, हे बघ, मला माहितीये तू मला नेहमी ना बरोबर सांगत होतीस. माझं जरा चुकत होतं, त्याबद्दल आय एम सॉरी. पण आता मला कळलंय आणि मी माझी चूक सुधारली. आणि तू टेन्शन नको घेऊ, आता हे लग्न होणार. ए, घ्या मिठाई घ्या. आशू आता काहीच ऐकणार नाही असं वाटतंय. शिवाच्या प्रत्येक प्रयत्नाच्या मागे ह्याला तिचा काहीतरी हेतू दिसणार, मग हे प्रयत्न कितीही प्रामाणिक असले तरी. शिवा, काय करायचं? म्हणजे काही सापडलं का? त्या पक्याचा फोटो कीर्तीपर्यंत कसा पोहोचला? काही हिंट मिळाली? तो वस्तीतला फोटो आहे शिवा, आणि तो कीर्तीनेच दाखवला होता ना. बरोबर आहे, पण मग तो कीर्तीकडे कसा पोहोचला फोटो? ऑफकोर्स वस्तीतून. अच्छा, म्हणजे तुला म्हणायचं की वस्तीतलंच कोणीतरी ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे का? दिव्याबद्दल तुला काय? शिवा यार, बोल ना, काय झालं? म्हणजे आशूचा गैरसमज दूर करायला काही प्रूफ सापडलं का तुला? नाही. नाही? बापरे शिवा, मला आता खूप टेन्शन येते यार. नेहा, सॉरी यार. हे दिसतं तेवढं सोपं नाहीये शिवा. तुला माहितीये का, आपण अडकत चाललोय. हे बघ नेहा, मला कळते की तुझा काहीही संबंध नसताना तू ही गोष्ट करायला तयार झालीस. हे बघ, आशू तुझा मित्र आहे. हे बघ, प्रश्न आशू माझा मित्र आहे एवढाच नाहीये, तर तुम्ही दोघंच एकमेकांसाठी परफेक्ट आहात. आता फक्त काही चुकीचं घडायला नको. हे बघ नेहा, तू आणि आशू लग्नापर्यंत जरी पोहोचलात ना, तरी तुमचं लग्न नाही होणार. एवढं सोपं नाहीये शिवा. तुला माहितीये का, माझ्यावर काय वेळ आलीये? मला वाटलं आशू लग्नाला तयार होणार नाही, पण तो तयार झाला. आणि आता तो इन्व्हॉल्व पण होतोय सगळ्यात. आशू खुश आहे, माझी आई खुश आहे, सगळे खुश आहेत. आणि जेव्हा त्यांना सगळ्यांना हे खरं कळेल ना, तेव्हा सगळ्यांचं मन मोडेल. मला झोप येत नाहीये यार ह्या विचारानेच. मला त्रास होतोय. तुला जे काही करायचंय ते खूप लवकर करावं लागेल, लग्नाच्या भोवल्यावर चढायच्या आधी. नाही तर सगळं अवघड होऊन बसेल. मला हे बघ, माझं म्हणणं एवढंच आहे ना की कोणाचं मन नको मोडायला यार, प्लीज. तू जरा शांत हो नेहा. मला कळते तुझी गोची होते सगळी, पण शिवा, माझ्याकडे ना शेवटी एकच पर्याय उरतो. मग काय? मी जे काय ते सगळं खरं सांगते. आणि तुला वाटतं ह्या सगळ्याने सगळे गैरसमज दूर होतील? आशूचा गैरसमज दूर होईल असं तुला वाटतं का? अगं, तू लग्नातनं माघार घेतली तर तुझ्या जागी दुसरी मुलगी येईल. सीताई दुसरी मुलगी आणतील. हे बघ, आशूने कितीही नाकारलं ना, तरी मला माहितीये त्याचं माझ्यावर प्रेम आहे. तुला जास्त त्रास होतोय मला कळतंय, पण माझ्या प्रेमावर मला विश्वास आहे. आणि तू माझ्यावर विश्वास ठेव ना प्लीज. ठीक आहे, पण शिवा, शेवटी एकच पर्याय उरतो माझ्याकडे. प्लीज. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.